सर्व स्वामी सेवेकरांना श्री स्वामी समर्थ। तर तुमचं प्रिय LIC चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे। श्री स्वामी चरित्र सारामृता या पवित्र ग्रंथाचं आपण आपल्या नित्यसेवेमध्ये दररोज 3 अध्यायांचं पठण केल्यानंतर त्याचा आपल्याला काय फायदा होतो किंवा हे अध्याय आपण जर दररोज नुसते ऐकले तरी सुद्धा त्याचा काय फायदा होतो याविषयी मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये माहिती देणार आहे। तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघा। तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि नक्की सबस्क्राइब करा। श्री स्वामी चरित्र सारामृत ह्या पवित्र ग्रंथाचं आपल्या नित्यसेवेच्या उपासनेमध्ये सर्वात महत्त्वाचा भाग आहे। आपण स्वामींची सेवेकरी आहोत। आपल्याला जमेल तसं आपण आपल्या स्वामींची सेवा ही आपल्या घरामध्ये करत असतो। श्री स्वामी चरित्र सारामृत ह्या ग्रंथाचं आपण दररोज नित्यसेवेमध्ये 3 अध्यायांचं पठण केलं तर आपल्या आयुष्यातील अशक्य गोष्टीसुद्धा शक्य होतात। श्री स्वामी चरित्र सारामृताच्या नित्यसेवेमध्ये आपण जेव्हा 3 अध्यायांचं दररोज पठण करत असतो आणि आपल्याला जर ते 3 अध्याय पठण करणे दररोज शक्य होत नसेल तर तुम्ही न चुकता जरी 1 अध्याय जरी पठण केला दररोज तरीसुद्धा चालू शकतो। कारण श्री स्वामी चरित्र सारामृत याच्या पठणाने खूप आपल्या आयुष्यामध्ये बदल घडून येत असतात। श्री स्वामी चरित्र सारामृत ह्या पवित्र ग्रंथातील 3 अध्यायांचं जो पण भक्त अगदी दररोज आपल्या नित्यसेवेमध्ये समावेश करून पठण करतो किंवा ज्या स्वामी भक्तांना दररोज 3 अध्याय पठण करणे शक्य होत नाही त्यांनी दररोज 1 अध्याय जरी पठण केला न चुकता तरीसुद्धा चालू शकतात। त्याच्या आयुष्यातील कोणती पण गोष्ट असू दे, कोणती पण त्यांच्या मनामध्ये विच्छा असू दे, पण ती विच्छा चांगली असावी ही स्वामी चरित्र सारामृतामुळे स्वामी महाराज नक्कीच पूर्ण करतात। पण आपण जर श्री स्वामी चरित्र सारामृताचं पठण करत असताना आपलं लक्ष जर इकडे तिकडे असेल तर त्या पठणाला काहीसुद्धा अर्थ नसतो। त्यामुळे मन एकाग्र करून तुम्ही श्री स्वामी चरित्र सारामृतातील अध्यायांचं पठण करा। तर ते श्री स्वामी चरित्र सारामृताच्या नित्य पठणामुळे आपल्या आयुष्यामध्ये कोणते बदल घडून होतात किंवा ह्याचे आपल्याला काय फायदे होतात। तर आपण जेव्हा पण श्री स्वामी चरित्र सारामृताचं पठण आपल्या घरामध्ये करत असतो त्यावेळेला आपल्याला जेवढा ऐकू येईल त्या आवाजामध्ये करा शक्यतो। कारण श्री स्वामी चरित्र सारामृतामधील एक शब्द हा आपल्या वातावरणामध्ये घुमत असतो आणि आपण जर आपल्या घरामध्ये श्री स्वामी चरित्र सारामृताच्या ग्रंथाचं पारायण केलं किंवा नित्यसेवेमध्ये जे 3 अध्याय पठण करतो ह्याचं जर पठण केलं तर आपल्या घरातील वास्तुदोषसुद्धा नाहीसा होतो। वास्तुदोष नाहीसा होण्यासाठी श्री स्वामी चरित्र सारामृताचं खूप महत्त्व आहे। त्याच पद्धतीनं आपल्या घरामध्ये जर एखादी आजारी व्यक्ती असेल तर त्या आजारी व्यक्तीच्या कानावर जेव्हा हे शब्द पडतात त्यावेळेला त्या आजारी व्यक्तीचा आजारपण सुद्धा नाहीसं होतं। स्वामी चरित्र सारामृताच्या पठणामुळे दररोज जो पण भक्त अगदी श्रद्धेने ह्या अध्यायांचं पठण करतो त्या व्यक्तीवर जर कर्ज असेल तर त्या कर्जातून सुद्धा त्या व्यक्तीला मुक्ती मिळते। आणि ज्या घरामध्ये स्वामी चरित्र सारामृताचं पठण होतं त्या घरामध्ये वाईट बाधा सुद्धा प्रवेश करत नाही आणि त्या घरामध्ये सुख, शांती, समाधान नक्कीच येतं। शिवाय स्वामी चरित्र सारामृत जेव्हा आपण आपल्या घरामध्ये पठण करत असतो आणि आपल्या घरातील लहान मुलं ही जेव्हा चिडचिडपणा करत असतात पण त्यांच्या मनावर, त्यांच्या कानावर जेव्हा हे शब्द पडतात त्यावेळेला ती लहान मुलंसुद्धा खोडकरपणा कमी करतात। जर एखाद्या व्यक्तीचं जर विवाह जुळत नसेल किंवा विवाह जर जुळत असेल पण विवाहामध्ये कोणत्या पण गोष्टींवरून अडथळा निर्माण होत असेल त्या व्यक्तीनं जर श्री स्वामी चरित्र सारामृताच्या ग्रंथाचं पारायण जर आपल्या घरामध्ये केलं किंवा श्री स्वामी चरित्र सारामृताच्या ग्रंथातील अध्यायांचं जर दररोज न चुकता आपल्या नित्यसेवेमध्ये पठण केलं तर त्या व्यक्तीच्या विवाहामधील अडथळेसुद्धा नाहीसे होतात। स्वामी चरित्र हा इतका पवित्र ग्रंथ आहे ना आणि आपल्या स्वामी सेवेतील, स्वामी मार्गातील हा स्वामींपर्यंत पोचण्याचा अतिशय सोपा मार्ग आहे। स्वामी सेवेमध्ये श्री स्वामी चरित्र ग्रंथाला खूप असे विशेष महत्त्व आहे आणि जी पण व्यक्ती श्री स्वामी चरित्र सारामृताचं दररोज न चुकता पठण करते त्या व्यक्तीच्या वागण्या बोलण्यात सुद्धा खूप असा फरक पडतो। ती व्यक्ती जी चिडचिडपणा करत असते, तिच्यामध्ये जो अहंकार असतो, तिच्यामध्ये जो राग असतो तो सुद्धा नाहीसा होतो आणि ती व्यक्ती एकदम शांत होते, सर्वांशी प्रेमाने वागते। यासाठी श्री स्वामी चरित्र सारामृताचं पठण करणे खूप गरजेचं आहे। स्वामी चरित्र सारामृत ह्या पवित्र ग्रंथाच्या पठणाचे फायदे काय आहेत याविषयी मी तुम्हाला सांगितलं। तर आता सांगते की श्री स्वामी चरित्र सारामृत ह्या पवित्र ग्रंथातील प्रत्येक अध्याय आपण जेव्हा मनापासून नुसतं ऐकतो तर त्या ऐकण्यापाठीमागे सुद्धा खूप असे फायदे आहेत। आता ज्या महिलांना, ज्या ताईंना लिहिता वाचता येत नाही त्या ताईंसाठी मी आपल्या चॅनलवरती स्वामी चरित्र सारामृताच्या ग्रंथाच्या अध्यायांचं
मराठीमध्ये वाचनसुद्धा पठण केलेलं आहे. तुम्ही आपल्या चॅनलवरती जाऊन त्या व्हिडिओमधील सुद्धा अध्ययन नक्कीच श्रवण करू शकता, म्हणजेच ऐकू शकता. जेव्हा तुम्ही हे अध्ययन दररोज तुमच्या नित्यसेवेमध्ये नुसतं ऐकचिला मनापासून, तरीसुद्धा तुमच्या आयुष्यातील अशक्य गोष्टीसुद्धा स्वामी महाराज नक्कीच शक्य करतील. आणि जो भक्त अगदी श्रद्धेने आणि मनापासून ह्याचं श्रवण करतो, ऐकतो, त्याच्या आयुष्यात सुद्धा खूप असे बदल घडून येतात. त्यासाठी ज्या ताईंना लिहिता वाचता येत नाही त्यांनी हे अध्ययन नक्कीच श्रवण करा, म्हणजे नक्कीच ऐका. तर स्वामी चरित्र सारामृत हा एक अतिशय पवित्र ग्रंथ आहे. ह्या ग्रंथाचं सर्व स्वामी भक्तांनी नक्कीच श्रवण, नक्कीच पठण हे केलंच पाहिजे. तर तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये मी स्वामी चरित्र सारामृताच्या पठणाचे काय फायदे आहेत किंवा ते श्रवण केल्यानंतर त्याचे आपल्याला काय फायदे होतात याविषयी माहिती दिली. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि नक्की सबस्क्राईब करा. भेटूया त्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्व स्वामी सेवेकरांना श्री स्वामी समर्थ.